नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेवटी परीक्षा ही उद्यावरती येऊन ठेपलेली आहे। नक्कीच खूप तुमचा अभ्यास झालेलाच आहे आणि तुम्ही तुमचं बेस्ट देणारच आहात, पण तरीही शेवटी परीक्षेला जाता जाता काही छोट्याशा गोष्टी असतात की ज्या तुम्हाला रिकॉल करायच्या असतात आणि तुमचा जास्त वेळ न घेता या पर्टिक्युलर सेशन मध्ये फक्त आपण की काय काळजी घ्यायला पाहिजे परीक्षेला जाता जाता याच्यावरती दोन शब्द बोलणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काही इम्पॉर्टंट गाईडलाईन्स हे आयोगाकडून तुमच्या हॉल तिकीटवरती प्रिंट होऊन आलेलं आहे। त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी फक्त आपण हायलाइट करणार आहोत। त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं की ते जे लेटर आहे, तुमचं जे आयडी आहे किंवा तुमचं जे कॉल लेटर आहे, हे नीट एकदा त्याच्यामधल्या विद्यार्थ्यांच्या गाईडलाईन नक्कीच वाचा, त्याला जास्त वेळ लागणार नाही। याच्यामध्ये आपल्याला त्या इन्व्हिजिलेटरच्या समोर तिथे लेफ्ट थंब इम्प्रेशन द्यायचं आहे। त्याच्यासाठी जो इंक पॅड लागणार आहे तो सुद्धा तुम्हाला कॅरी करायचा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथे सही सुद्धा करायची आहे, पण हे सगळं इन्व्हिजिलेटरच्या समोर करायचं आहे। हे सगळं तिथे मेन्शन केलेलं आहे तुमच्या हॉल तिकीटवरती। ते फक्त एकदा विद्यार्थी मित्रांनो नक्की वाचा। याच्यामध्ये जे फोटो आयडी आहे ते फोटो आयडी तुमचं जे असणार आहे तुमच्या सोबत आणि जे हॉल तिकीटवरती नाव आहे हे सिमिलर असणं खूपच आवश्यक आहे। ज्यांचं मॅरेज झालेलं आहे, ज्यांचं लग्न झालेलं आहे, मुलींचं महिलांचं, तर त्या केसमध्ये त्यांनी एकतर मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा ॲफिडेविट असेल असं त्याच्यामध्ये मेन्शन केलंय। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की तुमचं हॉल तिकीटवरचं नाव आणि तुम्ही जे आयडी प्रूफ तिथे फोटो आयडी प्रूफ प्लेस करणार आहात, पुट करणार आहात, ते नाव मात्र सेम असलं पाहिजे। खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की आत्ताच मी सांगितलं की जे काही पर्टिक्युलर इम्प्रेशन थंब इम्प्रेशन द्यायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ इन्व्हिजिलेटर, तर त्याच्यासाठी तुम्हाला इंक स्टॅम्प पॅड जे आहे ते तुमच्या सोबत असला पाहिजे। त्याच्या व्यतिरिक्त मी आता जसं सांगितलं की नाव हे सेम असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही चेंजेस नसायला पाहिजे। याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला वेळेच्या अगोदर तिथे पोहोचा, सुरक्षित पोहोचा, 15 मिनिटं अगोदरच पोहोचा, कारण तिथे गेल्यानंतर ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम यायला नको। सोबत तुम्ही जे काही स्पेसिफिक पर्टिक्युलर रिक्वायरमेंट आहे, बॉल पेन असेल किंवा जसं आता मी इंक पॅड सांगितलं, हे मात्र आजच बॅगेमध्ये टाकून ठेवा। डॉक्युमेंट जे काही महत्त्वाचे आहेत याच्यामध्ये तुमचं हॉल तिकीट आहे, 2 ते 3 प्रिंटआउट घ्या त्याच्यानंतर तुमचं आयडी कार्ड आहे। आयडी कार्ड मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे बघा की ज्या गोष्टी त्यांनी मेन्शन केल्यात की हेच आयडी प्रूफ म्हणून चालेल, तर तेच तिथे तुम्ही कॅरी करा। ओके, जसं राशन कार्ड त्यांना ते घेणार नाहीयेत, मग त्या केसमध्ये तसे डॉक्युमेंट्स आयडी प्रूफ म्हणून द्यायला नको। त्या आयडी प्रूफचे सुद्धा ओरिजिनल आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याची कॉपी, फोटो कॉपी ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा सोबत ठेवा। तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पर्टिक्युलर हॉल तिकीटवरती त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत आणि त्या ज्या गोष्टी आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत, हे मात्र तुमच्या सोबत असलेच पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं की तुमचा अप्रोच हा पॉझिटिव्ह असला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवस झालेत, ENTC ची एक्झामिनेशन झाली, त्यानंतर सिव्हिलची एक्झामिनेशन झाली आणि तुमची एक्झामिनेशन मात्र राहिली होती। त्याच्यामुळे ऑलरेडी तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे हे स्वतःला सांगा, कारण झालेलाच आहे, कारण तेवढा वेळ आपल्याला मिळालाय। आता फक्त आपल्याला काय करायचंय की ती जी स्पेसिफिक रिक्वायरमेंट होती की जी काय अक्वायर केला होता, जो काही स्टडी केला होता, तो आपल्याला आपला बेस्ट याच्यामध्ये द्यायचा आहे। तर तुमचा अप्रोच हा पॉझिटिव्ह असला पाहिजे। स्पिरिच्युअलिटीने जा, बिलकुल मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका की हा माझा पॉइंट राहिलाय। तिथे विद्यार्थी तुम्हाला डायव्हर्ट करतील सकाळी गेल्यानंतर, अरे हे वाचलंय का, ते वाचलंय का, त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका। रिझल्टचा बिलकुल विचार करू नका। गिव्ह युअर बेस्ट, डोंट गिव्ह अप। ओके, तर या केसमध्ये काय रिझल्ट लागेल, काय कट ऑफ लागेल, जस्ट फॉरगेट अबाउट दॅट। तुमचं बेस्ट फक्त तुम्ही द्या आणि सगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह थॉट्स पासून, निगेटिव्ह जे सर्कल आहे किंवा जे विद्यार्थी आहेत, हे वाचलं का, ते वाचलं का, याच्यावर येऊ शकतं, हे अनालिटिकल येऊ शकतं, हे जे डिस्कशन आहे तिथे तुम्हाला डायव्हर्ट करतात, त्या केसमध्ये असल्या बिलकुल विद्यार्थ्यांसोबत कुठलंही कम्युनिकेशन ठेवू नका। सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही आत्तापासून उद्याच्या परीक्षेसाठी हेल्थची काळजी घ्या, सफिशियंट झोप घ्या। सगळ्यात महत्त्वाचं, काही पोर्शन राहिला असेल तर नवीन आता वाचूच नका बिलकुल।
रिव्हिजन करा, एमसीक्यू सॉल्व्ह करा, एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा. नवीन काहीही वाचू नका. याच्यामध्ये बेस्ट सगळ्यात महत्वाचं की व्यवस्थित झोप घ्या, सफिशियंट झोप घ्या. त्यानंतर घरचं अन्न खा. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यां मित्रांचे जे एक्झाम सेंटर्स आहेत, काहींचे मुंबईला असतील, काहींचे बाहेरगावी असतील, तर तिथे सुद्धा ट्रॅव्हलिंगमध्ये पाणी पिताना किंवा जे काही अन्न तुम्ही इनपुट घेताय तर ते सुद्धा प्रॉपरली घ्या, जेणेकरून त्याच्यामुळे कुठलाही इश्यू होणार नाही तुमच्या परीक्षेमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेचा दिवस उद्या येऊन ठेपलेला आहे. याच्यामध्ये डेफिनेटली 15 मिनिटं अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे, पण आपण अर्धा तास 1 तास अगोदर गेलेलं काहीही धोकादायक नाही. तर तुम्ही वेळेत पोहोचा, तिथे सेफली पोहोचा, घाई करू नका. त्यानंतर नक्कीच तुमच्या सोबत घड्याळ ठेवा. ते डिजिटल वॉच नसलं पाहिजे याची काळजी घ्या, कारण मोबाईल फोन असेल किंवा डिजिटल स्मार्ट वॉचेस असेल हे तिथे अलो करत नाहीत. त्यानंतर हॉल तिकीट, आय कार्ड घेतलंय नाही घेतलंय हे आजच चेक करा, आजच तुमच्या बॅगेमध्ये सगळं फिलअप करा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की परीक्षा देताना 120 मिनिटं आहेत, आपल्याला 2 तास आहेत. या केसमध्ये कुठलाही सिली मिस्टेक टाळा, जेणेकरून तुम्हाला बाहेर आल्यानंतर प्रॉब्लेम यायला नको. कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात. बी अ गुड रीडर. खूप चांगल्या पद्धतीने एमसीक्यू वाचा. काय मेन्शन केलंय, काय विचारलंय, त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक ट्रिक वापरली काय, जेणेकरून आपण कन्फ्यूज होऊन दुसरं एखादा ऑप्शन सिलेक्ट करू, रॉंग ऑप्शन सिलेक्ट करू. तर सिली मिस्टेक टाळा. एखादा क्वेश्चन जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल एका पहिल्या रीडिंग मध्ये, पहिल्या स्कॅनिंग मध्ये, फॉरगेट अबाउट दॅट वन, स्किप दॅट पर्टिक्युलर पार्ट. कारण काय होतं नाहीतर की स्पेसिफिकली आपण अडकून बसतो आणि दुसरे जे येणारे प्रश्न असतात त्याचे जो वेळ आहे, त्याचा जो टाइम आहे तो तुम्ही इथे युटिलाइज केला जातो. निगेटिव्ह मार्किंग आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे एखादा प्रश्नाचं उत्तर देताना जर तुम्हाला कन्फ्युजन असेल, ॲक्युरेसी तुमची लेवल मेंटेन होत नसेल त्या क्वेश्चनचा आन्सर देताना, तर नक्कीच त्याला थोडंसं साईडला ठेवा. कारण ॲक्युरेसी ही जास्त असली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह मार्किंगचे प्रश्न सॉल्व्ह करता. टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे 2 तासाचा वेळ आहे, 150 मार्क्स असेल, पण जे क्वेश्चन्स आहेत ते 130 आहेत. याच्यापैकी टेक्निकलला 2.2 मार्क आहे आपल्याला आणि नॉन टेक्निकलला मात्र 0.5 आहे. इथे स्पेसिफिकली निगेटिव्ह मार्किंग मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे इथे स्पेसिफिक वेळ देताना समजा 0 टाइम आहे, पहिला तास आहे, दुसरा तास आहे, तर याचं नियोजन तुम्हाला परफेक्ट हे असलं पाहिजे. ओके. स्कॅनिंगचा रेट तुमचा जास्त असला पाहिजे. क्वेश्चन टेक्निकल सॉल्व्ह करताय, नॉन टेक्निकल सॉल्व्ह करताय. टेक्निकल मध्ये कमी रिस्क घ्या. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही स्पेसिफिकली नॉन टेक्निकल मध्ये रिस्क घेतली तरी चालेल, कारण तिथे 0.5 निगेटिव्ह मार्किंग आहे. पण एवढं लक्षात ठेवा की जास्त प्रश्न कुठे आहेत, नॉन टेक्निकलला 80 प्रश्न आहेत, बरोबर आहे, आणि इथे मात्र 50 प्रश्न आहे. पण हे 50 प्रश्न सॉल्व्ह करताना न्यूमेरिकल बेस असतील, काही तुमचे कन्सेप्ट बेस किंवा सिंपल ज्याला म्हणतो आपण डेफिनेशन्स वगैरे थेरॉटिकल बेस असतील, तर जे क्वेश्चन्स पटापट येतात पहिले तुम्ही ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. डेफिनेटली हा फ्लो तुम्ही ठरवा. तुम्ही जे काही बायोलॉजिकल क्लॉक सेट केलेला असेल, तुम्ही काही जे टाइम मॅनेजमेंट तुमच्या डोक्यात असेल, आता काही वेगळं करू नका, नवीन वाचू नका. ओके. टार्गेट आपल्याला माहिती आहे काय करायचंय, हायेस्ट लेवलला जायचंय. कट ऑफ किती लागेल, काय लागेल ही विचार आज करू नका, उद्याही करू नका, परीक्षा झाल्यानंतर आपण बघूया. पण या केसमध्ये एवढं लक्षात ठेवा मित्रांनो की एवढ्या दिवसाचं जे संचित आहे, एवढ्या दिवसापासून आपण वेट करत होतो की कधी एकदाची एक्झाम होते माझी, तो दिवस आता उद्याचा आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की तुमचं बेस्ट द्या. जे काही तुम्ही अभ्यास केलाय रिवाइज करा, एमसीक्यू सॉल्व्ह करा आजचा दिवस, पण नवीन काहीही वाचू नका. विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी परिवारातर्फे सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि एक लक्षात ठेवा, डेफिनेटली तुम्ही करून दाखवाल. थँक्यू व्हेरी मच.